तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ओल्या नारळाची पुरी कशी बनवायची ती पाहणार आहे। म्हणजे जो ओल्या नारळाचा चव असतो तर त्यापासून आज आपण पुरी तयार केलेली आहे। या अगोदर आपण भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पुऱ्या केलेल्या आहेत। सर्वांची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देणार आहे, तर नक्की ते व्हिडिओ सुद्धा बघा। मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। ओल्या नारळाची पुरी बनवण्यासाठी 1 वाटी नारळाचा चव घेतला, 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेत आणि तिखटसाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। प्रमाण कमी जास्त करू शकता आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे मसाले पहिले आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे एकदम बारीक वाटून घ्यायचं। लागत असेल तर वाटताना थोडंसं पाणी पण टाका जर लागले तर, पण खूप पाणी टाकू नका कारण पीठ मळताना आपल्याला अंदाज येणार नाही, म्हणून शक्यतो पाणी टाळा। थोडंफार एवढं लागलं एखादा चमचा 2 चमचा तर टाका आणि वाटून घ्या। मिरच्या अख्ख्या होत्या म्हटलं पटकन वाटल्या नाही जाणार, म्हणून थोडेसे मी तुकडे करून घेते। पहिले सगळे एकत्र पण वाटू शकता, पण हा मसाला कधी मध्ये मध्ये राहायला नको म्हणून पहिला तो बारीक वाटून घ्यायचा। आता मसाला बारीक वाटून घेतलेला आहे। आता याच्यासोबतच आपण खोबरं सुद्धा वाटून घेणार आहे। छान बारीक झालेला आहे। हवं असेल तर तुम्ही आता जिरं टाकू शकता, पण मी जिरा पावडर माझ्याकडे आहे ती वापरणार आहे म्हणून मी आता जिरे नाही टाकले। आता सगळा मसाला वाटून झालेला आहे। आता पीठ मळून घेऊया। पीठ मळण्यासाठी मी आता 1 वाटी मैदा घेतलेला आहे। लागेल तसं आपण नंतर सुद्धा ॲड करू शकतो आणि जो आपण आता मसाला सगळा तयार करून एकत्र वाटून घेतला तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे। यामध्ये आपण आता पावडर मसाले ॲड करूया। पावडर मसाल्यांमध्ये पाव टीस्पून जिरा पावडर आणि पाव टीस्पून धना पावडर घेतलेले आहे। आता चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे आणि हे सगळं पहिले मिक्स करून बघायचं। लागत असेल तर तुम्ही पीठ पुन्हा ॲड करा, पण एकदम पीठ टाकायचं नाही। आता थोडंसं मला असं वाटतं की थोडं पीठ घ्यायला हवं, तर मग मी अजून अर्धी वाटी मैदा घेणार आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं। खूप पाणी पण अगोदर टाकायचं नाही, म्हणजे एकजीव झाला पाहिजे सगळ्या पिठांचा आणि जे जे आपण साहित्य ॲड केले ते सगळं साहित्य एकजीव झालं पाहिजे। मी ते पुरीसाठी मैद्याचा वापर केलेला आहे, तुम्ही गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता। आता पीठ छान मळून झालेलं आहे। आता डायरेक्टली आपण पुऱ्या लाटून घेणार आहे। आता पहिले छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि एखाद्या बाउलमध्ये सगळे गोळे तयार करून घ्यायचे आणि थोडंसं पीठ टाकून ठेवायचं, म्हणजे गोळ्या जेणेकरून त्या बाउलला चिपकणार नाही। आता मीडियम साईजच्या मी इथं पुऱ्या करणार आहे, तर मीडियम साईजचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे। या साईजचे मी गोळे तयार करून घेणार आहे। मी अजून एक गोळी तुम्हाला करून दाखवते, मग आपण पुऱ्या लाटून घेऊया। आपली दुसरी सुद्धा आता गोळी तयार करून झालेली आहे। अशाच पद्धतीने बाकी आपल्या उरलेल्या सगळ्या गोळ्या आपल्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता एक एक आपण गोळी घेऊया आणि पुऱ्या लाटून घेऊया। आणि पीठ आपल्याला याला लावणार नाही, थोडंसं फक्त बोटाने फक्त तेल लावायचं आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या, जेणेकरून पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत। अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही। मी फक्त थोडंसं म्हणजे फक्त बोट बुडवलं तेलामध्ये आणि ह्या पुरीला लावले, कारण पिठाने काय होतं खूप तेलकट होतात पुऱ्या। आणि मिडियम लाटायच्या, खूप पातळ पण लाटायची गरज नाही आहे। आता ही पुरी लाटून झालेली आहे। मी एक ट्रे घेतला आणि ट्रेमध्ये थोडंसं पीठ फक्त टाकलं आहे, म्हणजे मैद्याचं होतं ते, जेणेकरून पुऱ्या खाली चिपकू नये म्हणून आता एक एक टाकले, जास्त पण पीठ नाही घेतलेलं। अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे एकदा सगळ्या लाटून घेतल्या की तळायला पण बरं पडतं। मिडियम लाटलं की काय होतं पुऱ्या छान फुगतात पण आणि छान वाटतात खायला पण। आणि या पुऱ्या एवढ्या छान होतात, म्हणजे अगदी तेलकट तर होत नाहीतच आणि चवीला पण खूप छान लागतात। अशा पद्धतीची ओल्या खोबऱ्यांची पुरी बनवून बघा, खूप छान होते। आपली दुसरी सुद्धा पुरी आता लाटून झालेली आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत। तेवढ्या पिठामध्ये माझ्या 8 ते 9 पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आता आपण तळून घ्यायच्यात बघा। अशा मिडियम साईजच्या मी लाटून घेतलेत। तेल गरम झाले की एक एक पुरी टाकायची आणि तळून घ्यायची। पहिली पुरी फक्त तळताना थोडासा वेळ लागतो, एकदा तेल तापलं का पुढच्या पुऱ्या पटापट अशा तळून होतात, फार वेळ लागत नाही पुऱ्यांना। आणि जो पण पुरीवरती येत नाही तेलाच्या तो पण आपल्याला पलटी करायची नाही आणि हळूहळू झाऱ्याने त्याच्यात ते तेल टाकायचं, म्हणजे पुऱ्या अशा छान मस्त टम्म फुगतात। बघा छान मस्त अशी पुरी आपली फुगलेली आहे। छान हळू येते, म्हणजे त्यावेळी मिडियम ठेवायचं, तर तेल तापल्यावर मग मिडियम गॅस करायचा आणि पुऱ्या तळून घ्यायच्या।
कलर पण इतका छान होतो आणि चविष्ट तर पुऱ्या ह्या खूप आहेत. नक्की तुम्ही बनवा अशा पद्धतीच्या पुऱ्याने. वेगळ्या काहीतरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पलटी करून घ्यायची, दोन्ही बाजूनी व्यवस्थित पुरी भाजून घ्यायची, म्हणजे तळून घ्यायची. पुरी छान अशी मस्त तळून झालेली आहे. आता काढून घेऊया. एखाद्या टिश्यू पेपर किंवा एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायचं, म्हणजे तेल राहणार नाही. असं या पुऱ्या बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की अजिबात तेलकट पुऱ्या होत नाहीत आणि जशाच्या तशा टम्म फुगलेल्या ह्या पुऱ्या राहतात. अशाच पद्धतीची मी एक बेदमी पुरी बनवली होती, मथुरा आग्रा स्पेशल. तर ती रेसिपी पण नक्की बघा, लिंक तुम्हाला देते. अशाच पद्धतीने आहे, त्यासुद्धा पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत. आपण सगळ्या पुऱ्या अशा पद्धतीने तळून घेणार आहे. तेलात पुरी टाकल्यावर जो पण तेलाच्या वरती पुरी येत नाही तो पण त्याच्यावरती तेल टाकायचं नाही. वरती यायला लागली की मग त्याच्यावर हळूहळू झाऱ्याने तेल टाकायचं, म्हणजे छान अशा मस्त टम्म फुगतात पुऱ्या. बघा मस्तच, आणि कलरही छान आलेला आहे पुऱ्यांचा. आपण हळद वगैरे अजिबात काही टाकलं नाही, कारण कोथिंबीरीमुळं कलर ह्या पुऱ्यांना खूप छान आलेला आहे. आता काढून घेऊया आणि बाकीच्याही तळून घेऊया. किती सुंदर वाटतात बघा. हे पुऱ्यांसाठीचं पीठ मळताना आपण पाण्याचा वापर खूप कमी केलेला आहे. खूप कमी पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलं. एकदम ओलसर जर पीठ झालं असेल तुमचं तर काय करायचं, थोडासा मैदा ॲड करा किंवा गव्हाचं पीठ ॲड करा आणि पीठ मळून घ्या. तरी तुम्हाला असं वाटतं की ओलसर आहे, कशा ह्या पुऱ्या लाटणार, तर काय नाही, खाली एक प्लास्टिक टाकायचं, वरती एक प्लास्टिक घ्यायचं, गोळी थोडंसं तेल लावून मध्ये ठेवायची आणि प्लेटनी प्रेस करायचं, म्हणजे तुमच्या गोलसर पुऱ्या छान होतात. अशा पद्धतीने पुऱ्या तुम्ही तळून घेऊ शकता. ही आज बनवलेली पुऱ्यांची रेसिपी कशी वाटते, या तेलकट तर होत नाहीतच, वरून या टम्म फुगलेल्या जशाच्या तशा राहतात. एक पुरी तुम्हाला मी मोडूनसुद्धा दाखवणार आहे. अजून गरमच पुऱ्या आहेत. बघा किती छान मस्त पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर नक्की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची वेगळी पुरी बनवून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा. असाच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा आणि अनोखा पदार्थ घेऊन. तोपर्यंत गुड बाय.